झाड लावून ठेवल्यात, पाऊस उघडला, ह्याला पाणी घालणं गरजेचं आहे. ही बायको काय करीत, लक्ष नाही द्यायचं, घरात काय करीत असते कुणाला माहिती नसती. कवर सांगावं कवर नाही, आपल्याला स्वतःलाच आदवायची पाडी. मस्त आता पोराचं लग्न झालंय, पोरग तसलंच खरा बडबड, तुम्हाला येड लागायची आता बारी कोणी आली, मला नुसतं येड लावून लागायची ठेवलंय. बारी. किती बारे सांगितलं या झाडांना पाणी मग घालीत मरू जा. का काय मी? हा? मरू मी एकटी? हा एकटी. आता पोवार सून नाही का? हाय ना, देख ना दिवाचा आणलाय आणि कुठं ठेवा. आणि मग आता काय झालं त्याला? काय घाला काय काम करत नाही ती. आम्ही म्हणलं होईन माझ्या हाताखाली, आम्ही घरातलं केलं तर ती बाहेरचं तरी करण, पण नाव कशाला हात नाव लावत नाही. एक काम केलं ना की लगेच माझं मी थकल्यासारखं करते. आता हे जेव्हा नाही का काय आपण थकावतं, हेच थकायला लागलेत. अरे त्याच्यामुळे माझी जख मारितो बाबा, मी आदबतोय तुमचं. मला माहिती काम 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 तसं तर घरात काय कमी रे तुम्हाला घरात? मी करते ना, मला बोलून काय फायदा आहे? त्या अक्षाला येऊ द्या, सांगते जरा, त्या बायकोला दाप म्हणते जरा. ए बाबा, बायकोला त्याच्या काय दापिती काय आला? मग कुणाला दाप आहे? मला दापतं का अजून? मी कसं लग्न केलंय पोराचं माझी मला माहिती. मग काय? एक तर पोरी भेटत नाहीत आणि त्याच्यातून तू काय कुंभा करू नको मध्ये काही. अहो मग तुम्ही असं कसं म्हणता? अहो तुम्हाला माहितीये माझं कमरेचं दुखणे, थोडंफार तिने केलं तर काय होतं जास्त अरे काम? पण थोडंफार घरातलं करीन ती. मग काय तिला आता इकडे काय शेतीत घाली ती काय? मग तुमचं काय म्हणणं, मी मराव का? अजून झिजले, अजून जिरून मरून द्या. तुमचं तेवढंच आहे. मी कधी मरते ना कधी वर जाते येतेच बघा अरे मग तो तुम्ही. एक काम करायचं ना, म्हणायचं ना माझ्या पोराचं लग्नच नको करू. मी म्हणलं का लग्न करू हा? नका? हा म्हणलं का मी नका करू अरे लग्न? किती जणांच्या हातापाया पडलोय माझी मला माहिती. तेव्हा ती कस तरी लग्न केलंय. आपण मी तिला काय म्हणतच नाही, थोडं काम करू लाग म्हणते, एवढंच म्हणते ना, दुसरं काय म्हणते? अरे थोडं करू, मग ती घरातलं करीन ती, तू आपलं बाहेरचं करीत जायचं नाही ना. नाही, तुम्हाला सांगूनच फायदा काय नाही. अरे ही शेजारी पाजाऱ्याची अशी शेंडा त्याच. हा कसं मला डोकं आहे ह्यो तो शेतीत ये अहो मला किती हाऊस होती बरं. हा चांगलं लग्न झाल्यावर मला असं मस्त सुनाच्या हाताखाली, म्हणजे नाही का आई तर खायला भेटन, काम करायला भेटणार नाही. हा माझी जीवा भावाची भेटन सून, पण ही तर काम कटाळीच निघाली नुसती. आता काय तुझे 15 दिवसात हाल झाले बुवा? हा अजून 15 दिवस झाले का लग्नाला? नाही ना, मग मी मरते नुसतं काम करू करू. तेवढंच आहे तुमच्या डोक्यामध्ये, बाकी काय नाहीये. हा अरे बाबा. मी लग्न केलं, मी लग्न केलं, दुनियाच्या आखरीतच लग्न केलंय तुम्ही. अरे मला तू सांग, ती या की आपल्या शेजारचा ₹1,00,000 पगार आहे त्याला. हा हा काय कोणाला? अवस्था आहे त्याची? कोणाला? बघ बघ नाव घेता तू आला इकडं. निल्या काय चाललंय मग? काय नाही, आला दिवस ढकलायचा. गी बघ बघ याच्या तोंडाकडे बघ. काय बघू तसं नाही करायचं. आणि तो शेतीतला तुंबा म्या काय बायको करून दिली त्या पोराला. काय बायको करून दिली त्या पोराला. आणि तू लागली रोबा भानाय 15 दिवसात. मला काय माहिती कामन नाही ते. कामन. मी आता सून आली ना तर मी आराम करणार आहे, मी काय काम करणार नाही. अरे निल्या हा इकडे रे. तुला पगार किती आहे निल्या? पगार मस्त लाखभर आहे, पण काही उपयोग नाही. का? इथं लग्न ना पाणी यायला काय करायचं ते पगार? एकट्या जीवाला कवर खायचं. बरं राजा भाऊ, हा म्या काय म्हणतो, अक्षाला जशी बायको करून दिली, आहा गोरी पान सुंदर आहे का नाही एक नंबर? हा हा तशी मला बघा ना एखादी. काय निल्या टिंगल करतो? म्हटलंय तुला महिन्याला ₹1,00,000 पगार आहे. पण काय आता मी एक सांग का, आता माय अक्षा कुठं? हा निल्या तू कुठं? अरे काय रे डोक्याला ह्या वयात केस नाही राहिला. पण माणूस आहे ना. कशाला आता थोड्यासाठी या उद्योगात पडतो निल्या? मला नाही वाटत तुझ्या नशिबात संसार आहे म्हणून. अरे राजा ए बाबा तुझं राहू दे, जा तू. उगा काय आमचं काय चाललंय आणि तुझं नाही काय नाही चाललंय? नाही, तुला चांगलं का खपलंय का? हा. हा? मला तू सांग, आज बघणार आहे काय अवस्था झाली या पोराची. जाणील नको ना. हा. मी येतो. नको हा, याच्यात जा. पडू तुझं. तुम्ही काय आमची सोय लावा ना. जा 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 माझं मी जा. पाहतो. आमची सोय लागा नाही तर घे. लग्न करून पोराचा काही फायदा नाही झाला. कामातच मरायची वेळ आली. अरे. हा नवरा मलाच बोलतोय मीच वाईट, मीच चुकीची. जरा तू थोडी सुधी वागत जा. तर अरे टिकली सुद्धा आहे का तुझ्या कपाळाला? अहो मग काय करू, मला ना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही, कामाने मरायला लागले बघा, इथं टिकली ठेवली या. हा काय तुमचं काय सांगू, माझं डोक्याचं नाही नाही नुसतं बरं बरं, तेवढी तरी सुधीवर राहत जा. नवरा आहे नको इसरू. हा हाय ना, एवढा मोठा नवरा इसरणार आहे का मी? हा लागले सांगायला मला. बरं तरी बरं हे बाबा बघतोय उद्योग काय मोकार डोकं खाऊ नको लई. हा मी तिला कामाला पाठवत असते बघा, मला एवढं काम होणार नाही. मी घरातलं करते, तिला म्हणते रानातलं काम कर. अय बाई काय तिथं आहे ना तिच्या बापाला पाया पडलोय. कशासाठी? बाबा म्हणलं शेतीत काय तू पुरीला लावणार नाही. ते मला माहिती नाही, ती बोली तुम्ही केली, मी नाही केलेली. त्यासाठी मी तिला कामाला लावणार आहे, मला काय माहिती नाही, ते तुम्ही बघून घ्या. हा अरे आता ही बायको का गोळ वाढीते का काय? तिचा बाप काय म्हणेन? बोली केलेली आहे मी.
नाही पोरगी वावरात पाठवायचो आणि आता हिने तर काय बा राडा वाढवलाय ही का पोराचा परपंच मला नाही वाटत होऊन देईल. जाऊ दे मग काय आता काय करणार बा आपण आपलं बुक आउट केलं हिने. याला जाळून टाकतो आता एकदा. काय करताय? अगं तू काय आली इकडं? का तुम्हाला बघायला? मला बघायला बाय हा म्हणजे आता माझ्याशिवाय कर म्हणणार काय तुला? मग आता तुम्ही घरी वेळच देत नाही, घरी बसत नाही, सारखं मळ्यातच येता. अगं नको आय खवलं ती मला माहिती का, घरी थांबल्यावर ते काम कर म्हणते नुसता. आता जर आपल्या लग्नाला 15 दिवस झाले तर तुम्ही सारखं काम करताय, आपण कुठं गेलो नाही काय नाही, तुम्ही नुसतं सारखं काम, अगं रुसू काम, नका ना, काम. रुसू नका ना, रुसली ना आणि तू मला ना लयच भारी वाटते. मग असं वाटतं की लगेच मग आपण घरी जावा. काय म्हणजे मग चला ना मग. नको चला ना. काय का? आई मारी ना मला. हा का? हा काय आईने आहे? सांगितलं एवढं काय करून घे, गाबळ गोळा करून पेटून दी. मग आपल्या लग्नाला एवढे दिवस झाले का, नवरदेव बाहेर तर निघतो का महिनाभर, 6 महिने घरातून? हा मग आधी बायको पशीच बसलेला असतो. तुझ्या पशीच बसू, मग तुझ्या पशीच बसून राहू. मग एक काम कोण करीन? मला करावं लागतील ना. करतील ना आत्या मामा. नको का? मग ते कसं काय करतील? का? मी आहे ना काम करायला. मग माझ्यापाशी कोण थांबणार? तुझ्या पैसे संध्याकाळी रात्रीला मीच असते की. जाऊ द्या, काय? राहू द्या, मला गावात जायचं होतं कशाला? साडीचं पिको फॉल करायला. साडीचं पिको फॉल करायला हा. मी घेऊन जाईन थोड्या वेळाने. नाही मला पण यायचंय. हा तू राहिली ती, तू नको बाहेर पडू. का? हा अगं इथली पोरांचं आहे ना. ग बसा, तुमचा बाप म्हणला की आमच्या पोरासोबत पोरगी फिरल, तिला काय लागलं नाही, नाही, फिरू- खायला नाही, पियाला फिरू ना आपण. जात जाईल. नाही फिरू ना. अगं तो निलू आहे ना, निलू शेजारचा, हा त्याचं अजून लग्न झालेलं नाही. मग मी काय करू? नको तू बाहेर, तुला नजर लागेल त्याची. हे हा. मी त्यांना बघितलंच नाही अजून. नको बघू बी नको. हा हा म्हणजे मला आता असंच घरात बसायला लागतंय फक्त. मग आराम कर ना तू. लय अवघड आहे तुमचं. अगं तू आराम कर ना आता. तुमचे पप्पा कसे बोलत होते माहितीये का, तुमची पोरगी घरातनं बाहेर काढणार नाही, असं तसं, तिला जे पाहिजे ते जाऊन आणल तिच्या नवऱ्यासोबत. आणि मग घराच्या बाहेर थोडी निघणार, घरातच बसायचं. नाही राहू दे, मी नाही बोलत तुमच्याशी. अगं तसं नाही ग, माझ्या सांग तू नाही बोलणार तर कोण बोलन? रुसली काय माझी बायको? होय ग. बरं जाऊ, काय माझी क्यूच नाही. बरं जाऊ. मी राहतो, जाऊ ना, जाऊ. जायचं ना गावातच, जायचं ना, फिरायचं ना गावात. हा ते काय सगळं खरेदी करायची ना तुला. बरं तू होय पुढे, मी आलोच. अजून पण पुढं चौकात चला ना सोबत. एवढंच थोडस येतो ना, वर कोणी झालं, आलोच मी. हा लवकर या, हा लगेच येतो. लवकर या. हा लगेच येतो बायको, लगेच येतो मी. मला वाटतंय नाही काम करून घ्यावं लागतं ना आधी, येत आई मारी. एवढा पसारा पडलाय, आताच रानातून आले मी. अश्विनी, ए अश्विनी, काय चाललं सासूबाई? अगे हे पसारा दिसतो का नाही तुला? झाले किती 4 दिवस नवरीचे असतात, नव्या नवरीचे संपले, अजून किती दिवस आराम करायचाय? हा काय हे नटून नटून थटू थटूच बसायचंय? काढ बरं ते सोनं नाणं दे मला. असं काय करताय तुम्ही आत्या? असं कसं करताय म्हणजे? तुला काम करायला नको, नुसतं मिरून बसायला पाहिजे नटा थाटा करून. हा हे नाही जमत मला. मग काय जमतं तुम्हाला गिळायचं? अहो काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? हे काम करू का मी, सांगा बरं. मग आता घरच्या कामाला काय लाज वाटायची करायला? घरातलीच काम आहे का, बाहेरची कामं सांगितली तुला? हा करते. करते नाही ते सोनं दे पहिलं काढून. काय ते दे ना काढून. एवढं काम अगं चोरट्या नारट्याचं बघितले ना, नजर पडली ना तर नेतीन चोरून, टाकतील ना डाका रात्रीचा. ते काढून दे माझ्याकडे. सोनं बिनं मी देत नाही. तुम्हीच लग्नात घातलेलं आहे. माझंच आहे ना, दे काढून. आवाज काय करताय? अगं दे म्हणलं ना, दे चल काढून दे. दे हा दे, मी ते बी दे, बारकच राहू दे. दे दे, हे तर राहू द्या. अगं दे म्हणलं ना काढून. तुला का मराठी कळा ना? उगा माझं डोकं फिरवू नको. माझ्या सासूनी तर माझ्या लग्नाच्या रात्रीच काढून घेतलं होतं, मी तरी तुला घालू दिले 10-12 दिवस. आणि काम बी मावर कळ का? आणि मी येऊ सर सगळं नीट नाटक केलं पाहिजे, नाही तर माझ्याशी गाठ आहे तुझी. आवर लवकर. बाई ना, मी आता आकीलाच बोलून घेते. आकीलाच इथं बघितलं होतं, सासू माझं दागिनं काढून घेतलं. बापरे, आकीलाच फोन करते मी आता. कशी नाही आकी, किती वेळ झालं फोन केलंय. अगं काय झालं एवढी गडबड? काय काय झालं नेमकं? सरपंच साहेब, माझ्या सासून ना सर्व गळ्यातलं डाग काढून घेतलं. मला म्हणते कामच करत नाही. तुम्हीच सांगा, 15 दिवसच झालेत लग्नाला आणि यातलं मला एवढं काही जमत नाही. नको, शांत बस. येत होते मध्यस्थी. मीच होतो मध्यस्थी, ती मला घेऊन आली. तो सासरा कुठे? मामा बाहेर आहेत.
ते काय ते तिथं चला तिकडं आपण बोलू त्यांच्या आले हो राम राम सरपंच. राम राम. काय काय अचानक हा इसूनबाई तुमची रडते मी मध्यस्थी होतो त्यावेळेस तर म्हणले अजिबात काम नाही करून काय झालं देणार. सुनबाई? काय झालं म्हणजे काय तुम्हाला माहित नाही काय तुम्ही काय सांगताय मुली काय केलेली आहे लग्नामध्ये अहो, सरपंच. मी मध्यस्थी होतो मला काय म्हटलं तुम्ही अजिबात पाया लावून काम करून घेऊ पोरीला अजिबात काम नाही फक्त घरातलं काम करीन आहे ना बरोबर. आपलं बोलली काय झाली स्वयंपाक पाणी धुणे भांडे ते ठीक आहे हा, हा, आणि तिथं काय म्हणत होते डागात काय डाग काढून घेतले तात्यानं असं सर्व. असतंय का कुठं पाहुणे म्हणजे तुमचं काही घरात चालत का नाही अहो, सरपंच तसं नाही मी दाखवून रानातून काढली. आलोय. ही- सासूबाईनं सासऱ्यां नाही तसं नाही, तुमच्याच भरोश्यावर पोरगी दिलेली सरपंच मी पण बापाला सांगितलं का हे मला आहे असं गावाचे. वाटतं यांचं काही घरात चालत नाही तुमच्या बायको- तुमच्या मंडळीला बोलून घ्या आवाज द्या उठता बसता 15 दिवसात झाले एवढा त्रास आहे ना दुसऱ्या लक्षात आलंय दिवशीपासून. माझ्या, यांचं काही चालत 8 नाही. दिवसात पोरगी किती वाळली बघितलं ना तुम्ही लग्नात कशी होती हा. काय होते वाढून ठेवलाय काय? सरपंच तुम्ही तुम्ही म्हणजे काय त्यावेळेस मग बायकोला तुम्ही तो घेऊन यायचं ना तिकडं सोयरीक जमवताना तिथं तर शब्द दिला सोयरीक जमवताना मुलगी फक्त घरातलं स्वयंपाक पाणी धुणं भांडे हे ते हा बाकी बरोबर आहे. शेती बिती कुठं काही काम करायला लावणार नाही तुमच्या नंतर ते आपोआप सोयरा लागतील ते नंतर करतील पाहुणे पण बाई असं असतं का लगे- कुठं अहो पण ती अजून एकदा बी रानात गेली नाही घरातली कामं पण आता कसं काय बसायला अजून 4-8 बघा. दिवस नाही लग्नाला लगे रानात लावायला लागले अहो, तुम्ही त्याला पण सवय नको का तिला लागायला. मग हे आधी सांगायचं ना आणि 4-8 दिवसात दागिने काय? काढून घेतात का तुम्ही आधी सांगायला नको होतं का अहो सरपंच आता ते काय तुमचा रोज तुमच्या घरी जाऊ दे पोरीला घेऊन जाऊ मग काय नाही हा. ठेवायचं बाई काय बाई माझी ठेवायचं? कशी वाळून गेली असं आणि नाही. किती 8 वाळली. दिवसात मग अरे तुमचे बरं का जाऊ दे, काय बाई पागावी तुमची लगेच दिसते आपण आगावी आगावं आहे, आहे तुम्ही सरपंच. सोयरीक- हा, बरोबर आहे सोयरीकीत ते. घेऊन यायचं हे तुला जर राहायचं असलं ना भाऊ सेपरेट राह अरे तुला राहायचं असलं तर सेपरेट राह अहो, जमणार नाही तिचे दागिने देऊन टाकायचे आणि पैसे. दागिने त्याचे पण माझं पोरग कस काय वेगळं राहील माझं पोरगा पण? नाही मग घेऊन बस पोराला नाही नाही, मग आता घेऊन बस पोराला चल. पाहिजे नको मग आपलं काय जाऊ. जाऊ घेऊन नाही, नाही, कशाला नाही, ठेवायचं नाही, नाही, राहू द्या. ऐका वायदे द्यायचे वायदे देऊन टाका जाऊ हा. काय अडचण नाही. नाही 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 नको देऊ दे का बस मी नाही सांगत तिला काम राहू दे तुमचं घरात. आधी ठरवा काय चला. करायचं ते घेऊन अहो, जाऊ. कशाला 8 दिवसात लोक नाव ठेवतील आम्हाला. मग ते ठेवायलाच पाहिजे सुरिकीत मग यायचं ना तिथं मला नव्हतं माहिती यांनी तिकडं काय सोड घालायला बोलली. यायचं ना मी सांगतो काय होतो तुला मी शब्द दिलेला आहे नको तिच्या मागे लागू पण मी नाही तिला पण बरोबर तिने आहे. मनाने मला पण नाही सांगितलं. माहिती. अजिबात त्यांच्या जमणार इथं. नाही अजिबात जमणार नाही तू तुझं करून खाता असं सेपरेट सेपरेट राहतो मी हा मग बायको पाहिजे मला आई अरे मग घे ना बाबा पण वेगळं नको राहू इथंच करून खा. मी बायको लागते काय आई वडीलही लागतात तेही बरोबर आहे त्यांच्याकडे पण लक्ष दे हा. काय त्यांना पण किराणा काय भानगडी हे ते आणून दे आणि जरा व्यवहार हातात घे हा. आईच्या कवर हातात ठेवतो आईच्या हातात त्यांच्या नावावर पैसा पाणी त्यांना खाणं पिणं ते कर्तव्य तुमचं आहे मुलांचं काय कमी लोक पडून देऊ पण हे असं नाही पाहुणे बाई पण आता जमाना तसा नाही राहिला सुनाला एवढा त्रास जुना काळ द्यायचा गेला मग हा? आता पोरीला खुशीत ठेवलं तर पोरी नांदतात नाही तर नांदत नाही पोरी भेटत नाहीत बरं काय करायचं रे नाही नाही, म्हणजे आम्ही तिकडे वावरत राहतो नाही नाही सरपंच माझं चुकलं. नाही जमणार तुझा स्वभाव राहू दे आहे ना चुकूनच राहू दे 4 दिवस किती झाले ते स्वभाव लगेच लक्षात येतोय माणसाचा ते नागाचा फणा कसा उलटा मारतो हा. त्यातला आपल्या प्रकार देखत गरीबाने दिसते बाई, दिसते मागं नाही त्रास नाही देते. ते लक्षात आलं माझ्या बाई लक्षात आली बरोबर आहे हा आज जमणार नाही ती. सरपंच काय नाही यांना वायदे देऊन टाक नक्की हा नक्की नका हा हा नाही तर सरपंच मी आणि तुमच्या तक्रार घरी नाही आली येईन. पाहिजे बरं का? नाही येणार सरपंच नाही नाही माझी कुणबी नाही येणार बहिणीला त्रास झाला तर तुमच्याकडे येईन मी हा तक्रार आली नाही पाहिजे नाही. आणि दुसरा विषय नको आणि ते डाग देऊन टाकायचे गुपचूप देते हा घरात ठेवलं. आणि तुला काही तकलीफ झाली ना फोन हा? करायचा तू फोन लगेच कर, मला. आम्ही मी लगेच सरपंचाला घेऊन येईन लगेच सेपरेट राहायचं व्यवस्थित हे करायचं आणि आई वडिलांकडे पण लक्ष द्यायचं हा. माझं चांगलं सांगणं आहे म्हातारपणापर्यंत आलं का बरं का ग हो. तू पण असं म्हणायचं नाही की सासू आहे म्हणून आईसारखंच हे करायचं त्यांना वागू दे त्यांचा स्वभाव आहे काय पण स्वभावात बदल करा चला बरं, येऊ काय का? हरकत नाही, यांना वायदे देऊन राह. टाकतो सरपंच. हा. येते मग मी अजिबात तक्रार नाही आली या पाहिजे. पाहुणे तुम्हाला बी नाही येता परत हा, फोन परत येणार. असे गिळगिळ नका हा. येऊन देऊ चालेल चालेल. बरं का हा चालेल Yes, sir. चला रे तू चल करा